कोथिंबीर वडी हे कुणाला नाही आवडत, प्रत्येकांना आवडतं. कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्ट्राच्या शान आहे आणि हे बनवणंसुद्धा तेवढं सोपं आहे. फक्त एवढंच की प्रत्येकांच्या वेगवेगळं स्टाईल असतं आणि प्रत्येकांच्या वेगवेगळं टेस्ट असते. पण जे हे मी बनवते हे माझं रेसिपी आणि मला एक सगळ्यात सोपं वाटतं आणि मी झटपट बनवूसुद्धा शकते. त्याच्यामुळं मी आज तुमच्यासोबत शेअर करते. चला मी तुम्हाला सांगते मी कशी बनवते. सगळ्यात अगोदर मी कोथिंबीर चांगलं स्वच्छ धुवून घेते आणि बारीक चिरून घेते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ, अर्धा कप बाजरीचं पीठ आणि 1 कप बेसनची पीठ टाकून घेते. त्याच्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून घेते, थोडीशी जिरे आणि अजवाईन टाकून घेते. त्याच्यानंतर आपलं लसूण आणि मिरचीचं ठेचा असतं का नाही ते पण टाकून घेते. ते खूप चांगलं लागतात. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे पांढऱ्या तीळ असतात का नाही ते पांढऱ्या तीळ पण टाकायचे, खूप चांगलं लागतात. पण आता माझ्याकडे हे अवेलेबल नाही आहे म्हणून मी नाही टाकले. जे माझ्याकडे अवेलेबल आहेत मी तेवढ्यामध्ये बनवले. पण तुमच्याकडे असाल तर तुम्ही नक्कीच टाका. खूप दिसायला पण छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप चांगलं लागतात. आणि सगळं टाकून झाल्यानंतर का नाही अगोदर पाणी नाही टाकायचं. 10-15 मिनटं बिना पाणीचं आपण ते मिक्स करून घ्यायचं. का आता कोथिंबीर ऑलरेडी ओलं असतात आणि आपण पीठ परत त्याच्यामध्ये पाणी टाकलं का मग काय होऊन जाणं खूपच पातळ होऊन जाते. त्याच्यामुळे पाणी नाही टाकायचं. अगोदर चांगलं 10-15 मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं जसं पाणी लागेल तसं पाणी टाकायचं. म्हणजे कसं खूप ओलं पण नाही होणार आणि खूप टाईट पण नाही होणार. आणि त्याच्यानंतर ना हे तुम्ही काय करायचं, चांगलं मळून घेतलं, थोडीशी तेल टाकून 10 ते 15 मिनटं रेस्ट करून घ्यायचं. रेस्ट करून ठेवायला आणि तोपर्यंत तुम्ही पाणी तापायला ठेवा. पाणी तापायला ठेवलं का एक पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवायचं. का तर हे आपण वाफवून घेणार आहेत, त्याच्यासाठी ते पाणी लागणार आहेत. त्याच्यामुळे पाणी तापायला ठेवलं का हे चांगलं गोळं करून घ्यायचं आणि जसं आपल्याला रोल लागेल कोणत्या साईजमध्ये त्या साईजचा रोल बनवून घ्यायचा. रोल बनवून झाला का नाही आपण ते वाफायला ठेवायचं. आपण कमी ते कमी 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे वाफवलेला रोल आहे का नाही तुम्ही आत्ता पण बनवू शकता किंवा 2-3 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. चांगले टिकतात, खराब वगैरे काही होत नाही. सपोज तुम्ही तळल्यानंतरसुद्धा तुम्हाला कुठं बाहेर वगैरे जायचं असेल, तुम्ही सोबत घेऊन जायचं असेल तरी पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. तळलेलंसुद्धा चांगलं 1 ते 2 दिवस चांगलं टिकतं, खराब वगैरे काही होत नाही. आणि मुलंसुद्धा इतकं आवडीने खातात का नाही. माझा मुलगा तर खूप आवडीने खातो, त्याला खूप आवडतं. केचपसोबत तो खूप आवडीने खातो आणि माझ्या मिस्टरांना पण डब्यात वगैरे पण मी देते, त्यांना पण खूप आवडतं. आणि कोथिंबीर असल्यामुळं कसं खूपच चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी. आणि बाकी सगळं तर आपल्या घरगुतीच काही असं हे नाही आहे. त्याच्यामुळे मुलांना तुम्ही बिनधास्त देऊ शकता हे गोष्टी. आणि माझ्या मुलगाला तर इतकं आवडतं का तो इतका आवडीने खातो, त्याला तर खूप आवडतात. त्याच्यानंतर बघा मी ना हे वाफवायला ठेवते. पाणी उकळी आला ना त्याच्यावरती चाळणं ठेवायचं, त्या चाळीवरती हे ठेवायचं. कमी ते कमी 20 ते 25 मिनटापर्यंत आपण वाफवून घ्यायचं. वाफवून घेतलं का मग त्याच्यानंतर तुम्ही ते राऊंड कट करून घ्या. राऊंड कट करून झालं का नाही मग ते तेल गरम करायचं. तेल एकदम स्लो पण नाही ठेवायचं, एकदम हाय पण नाही ठेवायचं. मीडियम आचवरती छानपैकी असं गोल्डन ब्राऊन होतं